नमस्कार, मी आनंद पांडे. तुम्ही बघत आहात रिअल खबर. राष्ट्रीय सहसंमलक शिवसेनाच्या दिनेश शिंदेजी माझ्याबरोबर आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. तर काय सांगाल, आज मेळावा आहे, भव्य आणि दिव्य मेळावा आहे, सगळे पदाधिकारी येणार आहे, काय सांगाल? आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आजचा या शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन या ठिकाणी नेस्को या ठिकाणी संपन्न होणार आहे. आपल्याला माहीतच असेल की बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार घेऊन, दिघे साहेबांची शिकवण घेऊन आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी ही शिवसेनेची धुरा आपल्या खांद्यावर घेतलेली आहे आणि ही भगवी पताका संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर पसरत चाललेली आहे. आणि त्याचा प्रत्यय म्हणून तुम्ही बघत असाल की दिवसेंदिवस इलेक्शन्स असो नसो, शिवसेनेमध्ये लोकांचा प्रवेशाचा ओघ हा कायम स्वरूपात चाललेला आहे. आदरणीय साहेबांवर तमाम महाराष्ट्रातील जनतेचा असलेला विश्वास आणि त्या विश्वासातून निर्माण झालेली विकासाची कामं, सरकारच्या माध्यमातून झालेल्या लोककल्याणकारी योजना, या सर्वांच्या माध्यमातून आपण बघितलं असाल की शिवसेनेची ही घोडदौड आणि वाटचाल ही मोठ्या प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रात सुरू झालेली आहे. सर, 6 खासदार आज पक्षप्रवेश करणार, काय मोठा विषय आहे, लोकांना उत्सुकता आहे. त्या 6 खासदार जे आहेत पक्षप्रवेश करणार. लोकशाहीने प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे. कुणी कुठल्या पक्षामध्ये काम करायचं, कुणी कुठल्या कंपनीमध्ये काम करायचं, कुणी कुठल्या चॅनलमध्ये काम करायचं. त्यामुळे लोकशाहीने दिलेल्या अधिकारामध्ये ज्यांना कुणाला वाटत असेल की आम्ही अमुक नेत्याच्या सोबत काम करायला पाहिजे, त्याच्यात गैर काय नाही. तर आज नक्की पक्षप्रवेश होणार आहे. मला माहिती नाही. सर, जर बघितला तर संजय राऊत वेगवेगळ्या भाषा बोलतायत, टीका करतायत, शब्दांचे वार करतायत. तुम्ही कसं बघताय? संजय राऊतवर बोलण्यासारखी ती व्यक्ती आहे का? माझ्या आयुष्यात तेवढा मला मोकळा वेळ नाही की मी संजय राऊतवर बोलावं. तर हे होते शिंदे साहेब. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जे आहेत पक्षामध्ये ओघ आहे आणि पक्षामध्ये पक्षासाठी लोक आहेत, ज्यांचे काम करण्याची इच्छा आहे, नक्की ते काम करतील. म्हणून शफिक चा, आनंद पांडे, रिअल खबर, मुंबई.